सर्जेराव तू सोड मला, सोड, जाऊ दे, सोड. शांता, दारू सोड. शांता. सर्जा, काय प्रकार आहे? मला काय विचारते साहेब? तिलाच विचार. मी आंघोळ करायला म्हणून आलो तो माझ्या पाठोपाठ आली आणि म्हणाली आपण जोडीनं आंघोळ करूया. खोटं बोलायला येड लागलं होय ग सर्जा? अगं तुझं लग्न करून देणार होती की त्याच्या संग? कसली खाय झाली तुला? ते काय बोलतीस तू? खाल मुंडी आणि पाताळ धुंडी. अहो काय करताय? शब्द बोल नकोस. घडलेला सारा प्रकार लक्षात आला माझ्या. शांत बेटा, तू आपल्या खोलीत चल. तू कशाला भरवते? मी भरवते की. नग तू घे खाऊन. मी भरवते की वहिनी साहेबांनी. नाही नाही, तू इथे येळ घालू नकोस. ते लोक वराडतील. फुक्कडचं खाऊन वरडायला काय होतं त्यासनी? तू घे का? घे म्हणते ना. केवढं तिखट घातलेस. यात तर नुसती मिरची आहे, मिरची. थांब, मी आत्ता जाऊन त्याला विचारते. नग नग, तू जाऊ नग. तू काय बियाणं आम्हाला चालेल. ह्या तुमच्या असल्या वागण्याला त्या दोघांनी फावलंय बघा. आईची एक तरा तर पोरग्याचं वेगळंच लक्ष. खान तशी माती. हे काय? सकाळचे कपडे अजूनच इस्त्रीचे. चला टप लवकर. आणि हे घे सर्जेचे कपडे. त्याला लवकर पाहिजे काय? मी करू का बिस्तरी? नका, हे कपडे नेऊन आत्याबाईच्या खोलीमध्ये ठेव. हो. माणसानं भरपूर खावं. शांता, शांता लवकर चल. आई सब घाबरल्यागत करतात. काय म्हणतेस? होय चल चल चल. काय झालं? जळल्याचा वास येत नाही? वाजता यायला लागला. इकडे तर नाही काय जाईल. अगं बाय, पलीकडे काहीतरी जळतंय वाटत. मी तुझ्या जवळच थांबते. मग तरी झालं. तुझी प्लॅन जायला की नाही तसं? मला हे आई मुद्दाम केलंय की नाही? हरामखोरीनं डूब धरलाय माझ्यावर. कुठं आहे ती? तू आती कुठं? शांते, अगे शांते. काय केलंस तू? हे काय केलं मी? काय केलं? चांगली 300 रुपयाची सर्जेरावची पॅन्ट जाळलीस तू. आणि ती बी नवी कोरी जळली. अगं सोंगाडे, सोडून तू ती करतेस? सांग,
हातातलं काम सोडून का आली तिथं? आईला एकाएकी चक्कर आले म्हणून आले. काय धाड भरली होती तुझ्या आईला? नुसतं आयदानी खाऊन मैदानी लोळायचं. काय बोलताय तुम्ही आत्याबाई? आई, शांताला बाहेर घेऊन ये. झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यायची आहे मला. तिला माझ्या हवाली कराय आणि तू बाजूला हो. माझ्यावरपणा करतेस? बाबा बाजूला वा. आज तिची चांबडी लोळल्या खेळीच मी राहणार नाही. रडू नको शांता, रडू नको बेटा. तुझ्या पाहतोय सारं. तूच तुला वाचवणार आहे तू. अगं कोण वाचवणार आहे तुम्हाला आता आमच्या बसनं? गोमान हात सोड माझा. तुमचा झुणका कराया. अगे तुझी ती दुर्गा म्हणजे काय संतोषी माता आहे होय? अक्कला धावून यायला. तुझ्या ही दुर्गा संतोषी माता नाही, पर तुझी आई हाय हे ध्यानात ठेव. आई ना, अरे बघतायसा काय गेंड्यानं? आता सोडतायसा तिला की खाली येऊन तुमच्या हाडाचा भुगा करू? ए दुर्गे, मला दम देते. अगं तुझा फार सजूया मी. हे सुरू नका. अरे म्हणून तर तुझ्या 13व्याला हजेरी मिळतं. ढेकडांनो, जीव प्यारा असेल तर गुमान वाट धरा. काय जाणार आहेत ना? काय करणार आहेस तू आमचं? काय करणार? तुझ्या माकडानं तुमच्या जरा कुठे एखंड गावला तो नेमका इथं कुठने टपकला. अरे मेलो, अरे मेलो, अरे मेलो मेलो, मेलो मेलो. कसं वाटतंय? गुदगुल्या करते का? अरे गुदगुल्या करते? कसं वाटतंय? हा बोला तुझ्या पांडूला, बोला गंग्याला, बोला. जावा का आता घरला? दुर्गा तू होतीस म्हणून आम्ही वाचलो बघ. आयला लय माज येतोय. वा वा दुर्गा परमेश्वरी, केवढी ताकद आहे ग तुझ्या अंगात. मला नका दाखवू. ह्या एकाच गोष्टीचं वाटतंय. कसलं? तुझ्या संग लगीन करणाऱ्याचं कसं होणार? त्या लायकीचा ह्या गावात एक तरी माणूस आहे का? नामर्द ग. त्याला सगळी नामर. आज महादेवाला नवस केलाय मी. काय म्हणून? यात त्याची पिढा कायमची टळो आणि आमचं शांताचं लगीन लवकरात लवकर होऊ दे. असं नवस करून नशिबातलं टळतंय होय? माझी खात्री आहे माझा नवस नक्की पुरा होणार. बघ तू.
काय चमत्कार घडवला. अय्यो रामा, त्यात कसला हो म्हणतो मी. चमत्कार कुणाचा म्हणायचं हो? बैल हो. आमच्या गावच्या बाळू पैलवानाचा बैल. अय्यो रामा, बाळू त्या बाळ्याने शिकवलेला दिसतोय की हो. मी बरोबर ओळखते की हो त्याला. बाळू पैलवानला? अय्यो रामा, बैलाला हो असं काय करायला लागलाय तुम्ही? अय्यो रामा पाप. कुठे गेली हो ती कोण? तरुणी हो. अरे शांता कुठे गेली? गेली दिसत नाही. गेली वाटतं. गेली वाटतं की हो. नर्मदाबाई पाहुण्यासनी घरला घेऊन चला. आत्याकडून बक्षीस द्या. शांताचा जीव वाचवलाय त्याने. वय वय पाहुणा चलता ना मग घरी? घरी वय तुमच्या वय चला की हो. चला. तुमने पुकारा म्हणतो मी हा तो हम चले आएच की हो. हा चला. चला.